छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवरायांचा छावा हा सिनेमा येत्या 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देश आणि परदेशातही प्रदर्शित होत आहे। संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेला लढा आणि त्यांचा संघर्ष या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिग्दर्शक दिग्बाल लांजेकर आणि चित्रपटातील कलाकारांनी दिली आहे। पाहूयात। 16 फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा चित्रपट सर्वदूर प्रदर्शित होतोय। महाराष्ट्रात, देशात, सर्व जगामध्ये, जवळजवळ 12 देशांमध्ये शिवरायांचा छावा हा चित्रपट हा शिवराज अष्टकाचा भाग नसला तरी एक स्वतंत्र चित्रपट आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित छत्रपती शंभूराजे यांचं मंचकारोहण झाल्यानंतर त्यांनी उघडलेली पहिली मोहीम बुऱ्हाणपूरची आणि त्यानंतर औरंगजेबाच्या प्रचंड मोठ्या मुघल साम्राज्याला दिलेला दणका या पराक्रमावर आधारित हा चित्रपट असणार आहे। याच्यामध्ये छत्रपती शंभूराजे यांनी आपले जुने जाणते जे मातब्बर मंडळी आहेत, जसे सरसेनापती हंबीरराव झाले किंवा बहिर्जी नाईक झाले, येसाजी कंक, कोंडाजी बाबा फर्जंद यांच्याबरोबरच मानाजी मोरे, रूपाजी भोसले, रायप्पा, ज्योत्याजी केसरकर या सगळ्या नव्या जुन्या सरदार तरुण मंडळींचा मिलाप घडवून खूप मोठ्या प्रमाणावर स्वराज्याची ताकद उभी केली। त्यांच्या मुत्सद्देगिरीचा एक वेगळा पैलू या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतो। या कथेच्या माध्यमातून या अतिशय तरुण असलेल्या प्रतापी, महाप्रतापी अशा छत्रपती शंभूराजांचा इतिहास नव्या पिढीतल्या तरुणांसाठी या निमित्ताने त्या इतिहासाची प्रेरणा देण्याचा प्रयत्न आमची संपूर्ण टीम करते आहे। तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, माध्यमकर्मी बंधूंना, की तुमच्या माध्यमातून संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जिथे जिथे म्हणून प्रेक्षक आहेत, रसिक मायबाप आहेत, त्यांना विनंती करतो की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारा, पराक्रमी इतिहास सांगणारा शिवरायांचा छावा हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये उपलब्ध होणार आहे। आपल्या मित्रमंडळींसह, नातेवाईकांसह, मुला नातवंडांसह, आप्तेष्टांसह जाऊन चित्रपटगृहात अनुभवण्याची ही कलाकृती आहे। सर्वांना आमच्या टीमकडनं विनंती करतो की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन संभाजी महाराजांचा हा सर्व पराक्रम आपण सगळेजण साजरा करूया। संभाजी महाराजांची भूमिका साकारताना सगळ्यात महत्त्वाचं आव्हान होतं ते म्हणजे मानसिकरित्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेजवळ कुठेतरी जवळ जाण्याचा प्रयत्न करणं। त्यात आम्हाला कसं यश आलं आहे किंवा आम्ही जी काही मेहनत केली आहे ती लवकरच तुमच्या समोर येते। 16 फेब्रुवारीला मला असं वाटतं छत्रपती आबासाहेब शिवरायांचा इतिहास हा जगभर पोचला आहे। आता ही वेळ आली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासही आपण सगळ्यांनी जगभर पोचवावा, आपण सगळ्यांनी तो पाहावा। सहपरिवारासह, मुलाबाळांसह, आईवडिलांसह, मित्रांसह सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन या सिनेमाचा आनंद घ्यावा आणि आपला हा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल अशा रीतीने हा आमचा आम्ही निर्माण केलेला हा सिनेमा, आम्ही घडवलेला हा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहावा।